हॅलो एव्हरीवन, मनोबल प्रबोधनामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. ओके, चला आजपासून आपण सिरीज चालू करत आहोत सायन्सची PYQ सिरीज. यामध्ये आपण 2018 ते अगदी लेटेस्ट 2000 आरबी जेई मेंस और NTPC प्री तक आए हुए 2025 में सब क्वेश्चन हम टॉपिक वाइज और सब टॉपिक वाइज देने वाले हैं. ओके, महाराष्ट्रामध्ये ही अशी पहिलीच सिरीज आहे की जी मॅथ आणि इंग्लिश आणि मराठीमध्ये अवेलेबल आहे. हिंदी में तो बहुत सारा कंटेंट अवेलेबल है, बट महाराष्ट्र में जो इशू आ रहा था बच्चों का लैंग्वेज को लेकर, तर त्याच्यासाठी आपण ही मराठीमध्ये सिरीज चालू करत आहोत. ही सिरीज पूर्णपणे फ्री राहील. याच्यामध्ये तुम्हाला एकही रुपया द्यायचा नाही राहील. इवन तो मी तुम्हाला इतकं सांगेल की जे आरबी ग्रुप डी साठी जे 25 मार्क के लिए साइंस आने वाला है, उसमें 23 to 24 नियर अबाउट 90% क्वेश्चन सिर्फ मैं जो यहाँ पे बताने वाला हूँ, जो दो सोर्सेज बताऊंगा उसमें से ही आएंगे. तो आप जो रिमेनिंग जो तुमचा टाइम आहे तो तुम्ही सायन्सला सोडून म्हणजे निश्चित होऊन सायन्सला माझ्या भरोश्यावर मी जितकं सांगतो तितकं आणि या PYQ प्रैक्टिस इतकंच करून तुम्ही उरलेला वेळ आप मैथ और रीजनिंग के लिए दीजिएगा, जिसकी वजह से आपका स्कोर बूस्टअप होगा और कम समय में आप सिलेक्शन लेने के चांस मतलब सिलेक्शन लेने के बहुत नियर मतलब बहुत पास चले जाएंगे. ओके, तो दो ही सोर्सेस. एक पहला सोर्स NCERT कौन से स्टैंडर्ड के 9th और 10th. ओके, 9वी आणि 10वीची NCERT. बस इतकंच. तुम्ही वेळ कमी आहे तर म्हणून जे रीडिंग मटेरियलसाठी आपण 9th आणि 10ची NCERT इतकंच वापरू. आणि त्याच्यानंतर PYQ. सेकंड काय PYQ. तर PYQ साठी काय जी आपली सिरीज चालू आहे, जी आपली ही लेक्चरची सिरीज आपण चालू करत आहोत, इतकी सिरीज जरी तुम्ही केली तरी याच्या बाहेर आपण, कारण की इथे जे आन्सर आहे ते आणि त्याचे जे बाकीचे ज्या 4 ऑप्शन्स आहेत मध्ये त्यापैकी जे आन्सर आणि 3 ऑप्शनचे विश्लेषण बघू, पूर्ण डिटेलमध्ये बघू क्वेश्चनसाठी. तर तुम्ही थेरीसाठी NCERT वाचा आणि PYQ साठी ही सिरीज फॉलो करा. याच्यानंतर तुम्हाला कुठेही पैसा खर्च करण्याची गरज नाही आहे, वेळही खर्च करण्याची गरज नहीं है. आप अपना जो रिमेनिंग टाइम है सिर्फ मैथ और रीजनिंग और करंट में जो स्पीडी के लिए मैं आपको बताया था, स्पीडी. ओके, करंट प्लस जीके सॉरी CA करंट प्लस GK GA म्हणू किंवा GK म्हणू, हे आपल्याला 20 मार्कासाठी राहील. याच्यापैकी 10 ते 11 मार्क हे करंट अफेअरचे राहतील. तर त्या हिशोबानेच तुम्ही टाइम डिवोट करा आणि अभ्यास करा. तर आपण आजचा टॉपिक घेऊया. आजपासून मागच्या काही व्हिडिओमध्ये टेक्निकल इश्यू आला होता, त्यामुळे मला ते डिलीट करायला लागले. तर आजपासून आपण टॉपिक चालू करत आहोत वर्क. म्हणजे नेमकं काय? कार्य. एखाद्या वस्तूवर आपण कार्य झालं हे आपण कधी म्हणू शकू? तर जेव्हा आपण एखाद्या वस्तूवर बाहेरून फोर्स अप्लाय केला, म्हणजे बल अप्लाय केला आणि ती वस्तू काहीतरी डिस्प्लेसमेंट झाली, तिचं काहीतरी विस्थापन झालं, तेव्हा आपण त्या वस्तूला कार्य असं झालं असं म्हणू. तर मी तुम्हाला काही चित्र दाखवतो, त्याच्यावरून तुम्ही बघा. ये देखो, एक लड़की है, ये कार्ट पुश कर रही है, म्हणजे एक तिच्याजवळ गाडी आहे, ती अशी लोटत आहे, ती ढकलत आहे. ओके, तर ती गाडी एका डायरेक्शनने तिच्यावर फोर्स लावत आहे आणि ती गाडी पण एका डायरेक्शनने विस्थापित होत आहे, म्हणजे डिस्प्लेस होत आहे. म्हणजे तिने फोर्स लावला आणि त्याच डायरेक्शनने त्या गाडीचा डिस्प्लेसमेंट झाला. सॉरी, बाहर से नॉइस आ रहा है, उसका मैं कुछ कर नहीं सकता. अगर थोड़ा इसका एडजस्टमेंट कर लीजिएगा, अगले बार से मैं उसका मतलब कुछ त्याचा काहीतरी बंदोबस्त करेल मी पुढच्या वेळेसपासून. ओके, तर पुढे बघू. हाँ, ये देखो, एक बंदा है, ये क्या कर रहा है, ये उसके पास में जो व्हीकल है, जो कार्ट है, वो पुल कर रहा है एक सेम डायरेक्शन में. म्हणजे हा जो मुलगा आहे तो ती एक गाडी पुल करत आहे, म्हणजे ओढत आहे. एका डायरेक्शनने तिच्यावर फोर्स लावत आहे आणि त्या सेम डायरेक्शन मध्ये ती गाडी डिस्प्लेस होत आहे, म्हणजे विस्थापित होत आहे. ओके, आता अजून एक चित्र बघू आपण. बघा, हा मुलगा काय करत आहे? हा मुलगा एका भिंतीवर फोर्स लावत आहे, बरोबर आहे. आणि ती भिंत हल्ली का, म्हणजे हलणार आहे का, कुठे कहाँ पे डिस्प्लेसमेंट होने वाली है क्या? नाही. मतलब त्यांनी जरी त्या भिंतीला फोर्स लावला तरी त्याचं त्या गाडीचं डिस्प्लेसमेंट झालेलं, म्हणजे त्या भिंतीचं डिस्प्लेसमेंट नाही झालेलं. तर याच्यावरून आपण काय शिकलो? आपण हे बघू. एखाद्या वस्तूचं वर्क, म्हणजे एखाद्या ठिकाणी वर्क झालं, वर्क आपण कशाने दाखवू? वर्क झालं हे आपण कधी म्हणू? W दाखवतो. जेव्हा आपण त्या वस्तूवर बाहेरून फोर्स अप्लाय केला आणि त्या वस्तूचं डिस्प्लेसमेंट झालं.
मराठीमध्ये काय म्हणणे, आपण कार्य हे आपण कधी म्हणू शकू, जेव्हा त्या गाडीवर त्या कोणत्याही वस्तूवर आपण बाहेरून बल लावला, ओके, आणि त्या वस्तूचं विस्थापन झालं. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, विस्थापन झालं, तर आपण कार्य झालं असं आपण म्हणू. हे एका उदाहरणावरून मी तुम्हाला दाखवतो. बघा, ही एक वस्तू आहे, याच्यावर आपण फोर्स लावला 10 न्यूटन. ही वस्तू इथे अशी फ्लोअरवर ठेवलेली होती. ही वस्तू इथपर्यंत डिस्प्लेस झाली, म्हणजे ही नियर अबाउट 4 मीटर ही विस्थापित झाली, 4 मीटर समोर ढकलल्या गेली, ओके. तर आपण याच्यावर वर्क झालं, याच्यावर किती वर्क झालं हे आपल्याला जर सांगायचं असलं तर कसं करू आपण. मी आता फॉर्म्युला सांगितला, वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. कधी, जेव्हा वस्तू वर लावलेला फोर्स आणि त्या वस्तूचं झालेलं डिस्प्लेस म्हणजे विस्थापन सारख्या दिशेला असेल तेव्हा. तर फोर्स किती आहे, 10 न्यूटन. डिस्प्लेसमेंट किती झालं, 4 मीटर. तर हे किती झालं, 10 गुणिले 4. वर्कचं युनिट काय आहे, जूल. कळलं का, म्हणजे हे डिस्प्लेसमेंट म्हणजे वर्क त्याच्यावर किती झालं, आता त्याच्यावर वर्क झालं 40 जूल, ओके. तर आपण समोर बघू. बघा, आपण याचे युनिट बघू. फोर्सचं युनिट आहे न्यूटन आणि डिस्प्लेसमेंट विस्थापनचं युनिट आहे मीटर. हे कळालं का तुम्हाला. न्यूटन मीटर यालाच आपण काय म्हणतो, यालाच आपण जूल म्हणतो. हे झालं एसआय युनिट, ओके. आता सीजीएस युनिट मध्ये काय म्हणता याला, न्यूटनला सीजीएस मध्ये म्हणतात डाइन, मीटरला म्हणतात सेंटीमीटर, ओके. जर सीजीएस युनिट विचारलं तर डाइन इंटू सेंटीमीटर. आता मला सांगा, न्यूटन आणि डाइनचं काय आहे रिलेशन. 1 न्यूटन इज इक्वल टू किती असतं, 10⁵ डाइन. हा तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन येईल, ओके. हे लिहून घ्या, हा डायरेक्ट क्वेश्चनच राहील. 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाइन. मग आपल्याला आता 1 जूल हे इक्वल टू जर काढायचं असलं तर आपण काय म्हणू. बघा, आता हे तर समजलं तुम्हाला, याला जूल म्हणतील, 1 जूल. आता जर का 1 जूल, आता हे जूल झालं एसआय युनिट. आता आपल्याला जर सीजीएस युनिट काढायचं काय, न्यूटन मध्ये आपल्याला सीजीएस युनिट म्हणजे काय, 1 न्यूटन इज इक्वल टू किती, 10⁵ डाइन, बरोबर आहे. 1 मीटर इज इक्वल टू किती असतं, 100 सेंटीमीटर. यालाच लिहू शकतो आपण 10⁵2 सेंटीमीटर, बरोबर आहे. तर मग आता यालाच मी घेईल 10⁵2 सेंटीमीटर. हा डाइन आला, हा सेंटीमीटर आला, म्हणजे हे किती झालं, 10⁷7. 5 + 2 10⁷7, म्हणजे 1 जूल इज इक्वल टू किती, 10⁵5 काय, अर्ग. याला आपण काय म्हणतो, अर्ग. तर हे सुद्धा तुम्हाला डायरेक्ट विचारलं जाईल क्वेश्चन मध्ये की 1 जूल इज इक्वल टू किती, 10⁷7 जूल, ओके. तर चला, हे लक्षात ठेवा. आता आपण क्वेश्चन बघू. क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन दिसत आहे का, बरं मला एकदा डायरेक्शन बघून घ्या. क्वेश्चन कुठे दिसतोय तर, ओके. हां, क्वेश्चन या साईडला दिसत आहे, ओके. ओके, चलो. फर्स्ट क्वेश्चन है, पढ़िएगा. क्वेश्चन है, व्हाट डज वर्क हॅव. कार्यात काय असते. बघा, त्याला दिशा नसते, फक्त परिणाम असतो. म्हणजे नो डायरेक्शन, ओनली मॅग्नेट्यूड, नायदर डायरेक्शन नॉर मॅग्नेट्यूड, बोथ मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन, ओनली डायरेक्शन अँड नो मॅग्नेट्यूड. आता बघा, कार्य वर्क इज इक्वल टू काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, ओके. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तर फोर्स ही काय आहे, ही एक वेक्टर क्वांटिटी आहे, म्हणजे सदिश राशी आहे. आणि डिस्प्लेसमेंट हे सुद्धा एक वेक्टर क्वांटिटी आहे, म्हणजे सदिश राशी आहे. तर तुम्ही हे लक्षात ठेवा, जब भी डॉट प्रोडक्ट ऑफ 2 वेक्टर क्वांटिटी, जेव्हा हा डॉट प्रोडक्ट 2 सदिश राशींचा असेल तेव्हा येणारा जी व्हॅल्यू राहील ती अदिश म्हणजे स्केलर क्वांटिटी राहील. म्हणजे काय, जर का 2 वेक्टर क्वांटिटीचा जर डॉट प्रोडक्ट असला तर तो काय येतो, तो स्केलर येतो, ओके.
स्केलर क्वांटिटी येते, म्हणजे याला फक्त मॅग्निट्यूड असते, मॅग्निट्यूड असते, डायरेक्शन नसते, ओनली मॅग्निट्यूड असते. म्हणजे जर का फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे दोन्हीही सदिश राशी आहेत, व्हेक्टर क्वांटिटी आहेत, त्यांचा डॉट प्रॉडक्ट म्हणजे त्यांचं जेव्हा मल्टिप्लिकेशन घेऊ तर म्हणून येणारा प्रॉडक्ट म्हणजे वर्क काय येईल, वर्क हे स्केलर क्वांटिटी येईल. हा क्वेश्चन मी तुम्हाला डायरेक्ट देतो. ओके, की वर्क काय आहे, स्केलर क्वांटिटी काय व्हेक्टर क्वांटिटी आहे. वर्क हे स्केलर क्वांटिटी आहे, त्याच्यात फक्त मॅग्निट्यूड कन्सिडर करतो आपण, डायरेक्शन नाही. तर याचं ऑप्शन काय राहील, फर्स्ट, नो डायरेक्शन ओनली मॅग्निट्यूड. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू. हा, तुम्हाला दिसलं ना ते की याच्यामध्ये हे झालं. ओके, मी लक्षात ठेवेल पुढच्या वेळेस हे करताना. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही. क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते कामाचे वैशिष्ट्य नाही म्हणजे कार्याचे वैशिष्ट्य नाही. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ वर्क. हा प्रश्न आलेला आहे ग्रुप डी 2018 मध्ये. ओके, तो लाल मध्ये मी स्मॉल मध्ये घेतलेला आहे, तुम्हाला दिसतंय का, इथे कर्सर ठेवलेला आहे, हे बघा. ओके, तर पहिला ऑप्शन आहे कार्याला दिशा असते. आत्ताच आपण बघितलं कार्याला दिशा असते का, सांगा तुम्ही. दुसरा आहे म्हणजे वर्क हॅज अ डायरेक्शन. दुसरा आहे काम करण्यासाठी एखाद्या वस्तूवर बल लावणे आवश्यक असते. टू डू वर्क फोर्स मस्ट बी अप्लाइड टू अन ऑब्जेक्ट. एखादी वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागी हलवण्यासाठी आपल्याला त्याच्यावर बल लावावं लागतं का, फोर्स अप्लाय करावा लागतो का. ओके, तिसरं, कार्याचा परिणाम कार्याचा परिमाण फक्त परिमाण असते म्हणजे वर्क हॅज ओनली मॅग्निट्यूड. हे थोडं टायपिंग मिस्टेक झाली आहे, वर्क हॅज ओनली मॅग्निट्यूड. आणि चौथा आहे केलेल्या कामासाठी ते एखाद्या वस्तूचे विस्थापन असावे म्हणजे वर्क टू बी डन देअर मस्ट बी डिस्प्लेसमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट. मग आता काय, विच ऑफ द फॉलोइंग इज द नॉट कॅरेक्टरिस्टिक ऑफ वर्क, म्हणजे याच्यापैकी कार्याची कॅरेक्टरिस्टिक काय नाही आहे हे विचारलेलं आहे. तर आपण इथे बघू. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, वर्क इज इक्वल टू काय, फोर्स इंटू डिस्प्लेस. कार्याला एक दिशा असते, म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं की फोर्स काय आहे, वर्क काय आहे, वर्क ही स्केलर क्वांटिटी आहे. ओके, स्केलर क्वांटिटी आहे. तर वर्क जर स्केलर क्वांटिटी आहे तर हिला ओनली मॅग्निट्यूड आहे म्हणजे परिमाण आहे. डायरेक्शन म्हणजे दिशा नाही वर्कला, म्हणून ही एक स्केलर क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी नाही. म्हणजे पहिलंच ऑप्शन चुकीचं आहे. दुसरं ऑप्शन बघू. काम करण्यासाठी एखाद्या वस्तूवर बल लावणे गरजेचं आहे. बघा, फोर्स लावणे गरजेचं आहे का, बरोबर आहे. कार्याचे परिमाण म्हणजे हे बघा, वर्क हॅज ओनली मॅग्निट्यूड. काय सांगितलेलं आहे, कार्याला फक्त मॅग्निट्यूड म्हणजे परिमाण असतो, दिशा नसते, म्हणजे तिसरे ऑप्शन बरोबर आहे. केलेल्या कामासाठी ते एखाद्या वस्तूचे विस्थापन असावे लागते म्हणजे त्या वस्तूचं डिस्प्लेसमेंट झालेलं असावं लागतं का, बरोबर आहे. म्हणजे काय, पहिला ऑप्शन काय आहे, चुकीचा आहे. ओके, चला हे क्वेश्चन बघूया. जेव्हा एखादा माणूस भिंतीला धक्का देतो पण ती विस्थापित म्हणजे तिचं डिस्प्लेसमेंट होत नाही, करण्यात अपयशी ठरतो, तेव्हा हे होते. म्हणजे आता बघा, व्हेन अ मॅन पुश अ वॉल बट फेल्स टू डिस्प्लेस इट, व्हॉट्स हॅपन. जर एखादा माणूस आहे, मी तुम्हाला मागे चित्र दाखवलं होतं की तो माणूस समजा मी या भिंतीला असं पुश करत आहे, ओके, ढकलत आहे, आणि जर ही भिंत डिस्प्लेस झाली नाही म्हणजे विस्थापित झाली नाही तर ऑप्शन मध्ये बघू तर ते कार्य जे आहे ते पॉझिटिव्ह वर्क झालेलं आहे, सकारात्मक कार्य झालेलं आहे, निगेटिव्ह वर्क झालेलं आहे, नकारात्मक कार्य झालेलं आहे. सर्वात सकारात्मक कार्य मोस्ट पॉझिटिव्ह वर्क की ड कोणतेही काम झालेलं नाही किंवा कोणतेही कार्य झालेलं नाही, नो वर्क. तर मी काय सांगितलेलं आहे, वर्क डन म्हणजे वर्क इज इक्वल टू काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. जरी याच्यावर फोर्स काहीतरी लावलेला आहे, काहीतरी याच्यावर फोर्स लावला पण डिस्प्लेसमेंट जर 0 असेल तर शून्याने कशाला गुणलं तर काय येईल, 0 येईल. म्हणजे वर्क डन किती झालेलं आहे, वर्क किती झालेलं आहे, 0 जूल इतकं झालेलं आहे, म्हणजे काही वर्क झालेलं नाही. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. जेव्हा आपण एखाद्या वस्तूवर बल, नेक्स्ट क्वेश्चन बघा, जेव्हा आपण एखाद्या वस्तूवर बल लावतो आणि ती वस्तू हलते तेव्हा कार्य कसे मोजले जाते. तर बघा, व्हेन वी अप्लाय अ फोर्स ऑन एन ऑब्जेक्ट अँड इट मूव, हाऊ इट इज वर्क टू कॅल्क्युलेट. तर वर्क कॅल्क्युलेशन कसं होते, तर वर्क कॅल्क्युलेटचं मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, काय फॉर्म्युला आहे वर्कचा कॅल्क्युलेशन करायचा, वर्क डन
म्हणजे वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू काय डिस्प्लेसमेंट, म्हणजे काय कार्य बरोबर बल गुणेला विस्थापन. ओके, आहे का कार्य बरोबर वर्क गुणेला म्हणजे काय कार्य बरोबर बल गुणेला विस्थापन. ऑप्शन मध्ये बघा कुठे आहे, काय आहे, फोर्स इंटू व्हेलॉसिटी आहे म्हणजे फोर्स इंटू वेग आहे. ब ऑप्शन आहे फोर्स इंटू विस्थापन आहे म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आहे. क ऑप्शन आहे फोर्स इंटू वेळ आहे, फोर्स इंटू टाइम आहे. आणि ड ऑप्शन फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आहे. ओके, तर ऑप्शन चौथ्यामध्ये फोर्स प्लस डिस्प्लेसमेंट आहे. ओके, आणि ब ऑप्शन मध्ये फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आहे. तर इथे कन्फ्युज करण्यासाठी लक्षात ठेवा दोघांचा प्रॉडक्ट म्हणजे दोघांचा गुणाकार म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट, बल आणि विस्थापनचा गुणाकार म्हणजे वर्क असतं. तर इथे ऑप्शन ब हे उत्तर राहील. ओके, नेक्स्ट ऑप्शन बघूया, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जेव्हा आपण एखाद्या वस्तूवर बल लावतो आणि ती वस्तू हलते तेव्हा कार्य झाले. हा तो क्वेश्चन आताच बघितला ना आपण. हा, ओके, तर बघा न्यूमेरिकल आहे हाऊ मच वर्क डन. एक बॉक्सवर जर 100 न्यूटन इतकं बल लावून तो 5 मीटर पुढे नेल्यास किती काम झाले. हाऊ मच वर्क डन इफ अ फोर्स इज 100 न्यूटन इज अप्लाइड टू अ बॉक्स अँड इट मूव 5 मीटर. तर प्रश्न विचारलेला होता आपला, फॉर्म्युला लिहून घेऊ. फोर्स वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स किती झालं यांनी सांगितलं आपल्याला, फोर्स झालं 100. कशामध्ये असते, न्यूटन मध्ये. लक्षात ठेवसा ना, लिहत नाही ते. डिस्प्लेसमेंट किती झालं, 5 मीटर. ओके, तर 100 गुणिले 5 500 आणि याचं युनिट काय आहे, जूल. वर्क किती वर्क झालं, 500 जूल इतकं वर्क झालं. ऑप्शन किती, ऑप्शन ए. आलं का लक्षात तुमच्या. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. हा, आता बघा ही जी मुलगी आहे ही काय करत आहे, ही बॅग घेऊन एका डायरेक्शननी जात आहे. ओके, तर आता आपण आपल्याला हे कसं बघायचं आहे. आतापर्यंत आपण काय बघितलं, वर्क इज इक्वल टू, एक मिनिट, तुम्ही लक्षात घ्याल फक्त की ही बॅग अशी ओढत आहे. ओके, ही इथे बॅग ठेवलेली आहे. फोर्स ती या डायरेक्शननी लावत आहे आणि बॅग या डायरेक्शननी मूव्ह होत आहे. तर आता मी तुम्हाला हे दाखवतो. बघ, आतापर्यंत आपण काय बघितलं होतं की फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे सेम डायरेक्शननी. ओके, सेम डायरेक्शननी असलं तर आपण हा फॉर्म्युला लावायचा, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके, पण इथे बघा इथे काय होत आहे, ती मुलगी तर बॅग अशी पुल करत आहे म्हणजे अशी ओळत आहे या वरच्या बाजूला. ओके, आणि तिची बॅग समोर म्हणजे डिस्प्लेसमेंट या बाजूला होत आहे म्हणजे इथे काहीतरी अँगल बनत आहे. ओके, तर या अँगलला आपण काय म्हणतो, थीटा. इस एंगल को हम क्या बोलेंगे, थीटा. तो जब कभी हमें ऐसा एंगल वाला क्वेश्चन आएगा, मतलब जहां पे एंगल रहेगा अप्लाइड फोर्स में और डिस्प्लेसमेंट में, तब हम तेव्हा आपण फॉर्म्युला कोणता घेऊ, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू एफ डी. इथे क्वेश्चन काय घेऊ आपण, एफ डी कॉस थिटा. फोर्स काय आहे, बल. डी काय आहे, विस्थापन. पूर्ण नाही लिहत. ओके, विस्थापन. आणि हा कॉस थिटा काय असतो, हा थिटा काय सांगितला मी तुम्हाला, जो इथे बघा, हा फोर्स एफ डी कॉस थिटा, बल गुणिले विस्थापन इनको कॉस थिटा. हा थिटा काय आहे बघा, ती वस्तू ती मुलगी समजा असं बॅग ओढत होती, इथून अशी बॅग ओढत होती. ओके, बॅग तर या डायरेक्शननी ओढत होती, इथे फोर्स इथे लावत होता, पण ती बॅग अशी मूव्ह कोणत्या डायरेक्शननी होत होती, इकडे होत होती. तर हा जो अँगल आहे हा थिटा, म्हणजे हा आपण अँगल घेतलेला थिटा. ओके, तर जेव्हाही क्वेश्चन्स म्हणजे एका डायरेक्शनला नसेल, जर का फोर्स आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे जिकडे आपण फोर्स लावत आहोत तिकडच जर त्या वस्तूची विस्थापन होत असेल तर एफ डी म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट घ्यायचं. पण त्यामध्ये लावलेला फोर्स आणि झालेले डिस्प्लेसमेंट याच्यामध्ये जर का कोणता अँगल बनत असेल तर त्याच्यासाठी आपण एफ डी कॉस थिटा हा फॉर्म्युला वापरू. तर आता या फॉर्म्युला आपण काय क्वेश्चन्स येतात ते आपण पुढे बघू. ओके, चल हे लक्षात घ्या. आता इथे थोडं हे लक्षात घ्या
तुम्हाला येथे मध्ये मॅक्झिमम 2च व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या आहेत, 2 जास्तीत जास्त 3. कॉस थिटा, तर थिटा जर का 30 असेल, नाही थिटा जर का 0 डिग्री असेल, 0 डिग्री, तर कॉस 0 इज इक्वल टू काय येतो इथे बघू आपण. थिटा जर का 0 डिग्री असेल तर कॉस 0 काय असतो, कॉस 0 असतो 1. जर थिटा 90 डिग्री असेल तर कॉस 90 काय असतो 0. आणि थिटा जर का म्हणजे जो अँगल 180 असेल तर कॉस 180 काय असतो -1. आता तुम्ही म्हणसाल की कॉस 0, कॉस 90 आणि कॉस 180 केव्हा राहील, तर बघू. जेव्हा लावलेलं बल, एखाद्या वस्तूवर तुम्ही बल लावलं, फोर्स लावला आणि ती वस्तू सेम डायरेक्शननेच डिस्प्लेस झाली, विस्थापित झाली, तर याच्यात अँगल काही बनला का, नाही, म्हणजे 0 आला. मग अशा वेळेस कॉस 0 आपण 1 घेत असतो. जर का आपण घेतलाच हाच फॉर्म्युला जर का युनिव्हर्सल ठेवला, आपण FD वापरता न वापरता FD कॉस थिटाच वापरला, तर ज्या डायरेक्शननी फोर्स लावला त्याच डायरेक्शननी जर का वस्तू जर डिस्प्लेसमेंट झालं, तो ऐसे कंडीशन में हम कॉस थीटा मतलब थीटा क्या लेंगे 0 डिग्री लेंगे और 0 डिग्री की 1 व्हॅल्यू रहेगी. तर म्हणजे कोणत्याही वस्तूला जर 1 ने मल्टिप्लाय केलं तर काय तीच वस्तू येईल. अशा कंडिशनला आपण FD हे वापरू शकतो. म्हणून आपण याच्या पुढे FD कॉस थिटा हाच फॉर्म्युला वापरू. ओके. पण जर का वस्तूवर लावलेला फोर्स या डायरेक्शनने असेल आणि वस्तू या डायरेक्शनने डिस्प्लेस होत असेल, तर हे कितीचा अँगल झाला, हा झाला 90 डिग्रीचा. अशा कंडिशनला कॉस 90 ती किती होत असते, 0 डिग्री होत असते. म्हणून ही वस्तू इथे काय येईल, वर्क डन काय येईल, 0 येईल. कारण की FD व काही असतं, समजा सपोज आपला क्वेश्चन येतीलच पुढे, फोर्स 10 न्यूटन लावला, 4 न्यूटन त्याचं डिस्प्लेसमेंट झालं, पण 90 डिग्री आहे, तर 90 डिग्री काय येईल, 0. आणि मग कोणती वस्तू 90 डिग्री म्हणजे परपेंडिक्युलर दोन जर फोर्स असे असतील, फोर्स असा लावला, डिस्प्लेसमेंट असं झालं, तर ते त्याचं वर्क डन किती पकडू आपण, 0 असं पकडू. ओके. आणि 180 केव्हा राहील, 180 बघू. ही समजा एक वस्तू आहे, याच्यावर जर तुम्ही असा फोर्स लावलेला आहे, जर त्याच्यावर लागलेला फोर्स या डायरेक्शन लागत असेल आणि डिस्प्लेसमेंट इकडं होत असेल, तर अशा कंडिशनला आपण 180 डिग्री असा घेतो. आपण याची क्वेश्चन्स पुढे येतील, आपण ते बघू. एक बघा इथे एक लक्षात ठेवता, एक असतं फ्रिक्शनल फोर्स असतं, त्याच्याबद्दल मी पुढे स्लाइड घेतलेली आहे. फ्रिक्शनल फोर्स हा तुम्हाला सिलेबसला नाही आहे, तर बघा हा फ्रिक्शनल फोर्स असतो, हा कधीही तुम्ही लावलेल्या फोर्सला च्या अपोजिट कार्य करतो. म्हणजे बघा या फ्रिक्शनल फोर्सच्याच मुळे आपण आपल्या एका सरफेस वरून चालू शकतो व्यवस्थित. बघा जर का आपण सायकलने घेऊन एका वन डायरेक्शन टू अदर डायरेक्शन अपन हम मूव हो सकते हैं. किसके वजह से, फ्रिक्शनल फोर्स के वजह से. जर हा फ्रिक्शनल फोर्स नसेल तर तुम्ही जर का समोर जायचा प्रयत्न करत असाल तर हा फ्रिक्शनल फोर्स या डायरेक्शन लागत असतो. जर हा फ्रिक्शनल फोर्सच नसता तर तुम्ही समोर जाऊ शकले, आप स्लिप होके नीचे गिर जाते थे. ओके. तो हम जो आने वाले क्वेश्चंस में इसका एक्सप्लेनेशन देखेंगे. तो बस आप ये 3 वैल्यू दिमाग में रखो. मतलब ये चैप्टर के लिए तो भी वर्क के लिए तो भी, मैथ के लिए आपको जो ट्रिग्नोमेट्री में है उसके लिए 30, 60, 90 सबके वैल्यूज रिमेंबर मतलब मगअप करना ही पडेगा, म्हणजे पाठ करावेच लागतील. त्याला ऑप्शन नाही आहे बाहेर. तर आपण क्वेश्चन बघू. बघा क्वेश्चन आहे, पासून घ्या. काय आहे, उपयोजित बल आणि विस्थापित दिशा यांच्यातील कोण जर 90 डिग्री असेल तर कार्य काम केले जाते, म्हणजे किती केले जाते. आता हे बघा, इफ द अँगल बिटवीन द अप्लाइड फोर्स अँड द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट इज 90 डिग्री, व्हॉट वर्क डन, म्हणजे किती वर्क झाला आपण हे असं म्हणू शकतो. हा क्वेश्चन चाललाय 2 वेळा चाललाय, म्हणजे 10/12/2018 आणि 5/12/2018 मध्ये. ऑप्शन बघा काय काय. पहिला ऑप्शन आहे काय आहे, विघटित डिकम्पोज. दुसरा ऑप्शन आहे निगेटिव्ह. तिसरा ऑप्शन आहे पॉझिटिव्ह आणि चौथा ऑप्शन आहे 0. तर यांनी कसं म्हटलेलं आहे, ही एक वस्तू आहे. ओके. ही अशी ठेवलेली आहे, याच्यावर लावलेला फोर्स आणि याची डिस्प्लेसमेंट, म्हणजे हा जर फोर्स असेल आणि ही डिस्प्लेसमेंट असेल तर या दोघांचा अँगल किती आहे, 90 डिग्रीचा आहे.
तर मी तुम्हाला काय सांगितलं, जेव्हाही अँगल येईल तेव्हा आपण फॉर्म्युला काय वापरू याच्या पुढे, वर्क इज इक्वल टू फोर्स एफ डी कॉस थिटा, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू कॉस थिटा. फोर्स आहे ओके, काहीतरी लावला आहे, डिस्प्लेसमेंट काहीतरी झालेलं आहे. कॉस 90 डिग्री, अँगल किती आहे, थिटा किती आहे, 90 डिग्री. मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, कॉस 90 डिग्री जर असेल तर कॉस 90 ची व्हॅल्यू किती येते, 0. कॉस 0 डिग्रीची व्हॅल्यू किती येईल, 1. ओके, तर इथे काय येईल, एफ डी 0, कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं तर किती येईल, 0. म्हणजे वर्क डन किती झालं आपण असं म्हणू, वर्क डन काही झालं का, नाही, काहीच नाही, 0 जूल झालं. तर आपण काय ऑप्शन काय आला, वर्क डन, ऑप्शन आहे डी 0. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट क्वेश्चन है ओके, देखिएगा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चालत्या गाडीला विरुद्ध दिशेने वाऱ्याचा सामना करावा लागतो. गाडीवर वाऱ्याचे कार्य काय काम करणार, म्हणजे काय कार्य करणार, काम तिथे लिहिलं गेलं. ओके, तर ए मूव्हिंग कार फेस्ड अ वाइंड इन द अपोजिट डायरेक्शन, व्हॉट वर्क विल डन टू ऑन द कार. त्या अपोजिट डायरेक्शन येणाऱ्या वाइंड मुळे उसके वजह से जो वर्क हुआ है वो क्या हुआ है, ये हमें देखना है. तो ऑप्शन चेक करेंगे. ऑप्शन है ए पॉजिटिव, ऑप्शन ए निगेटिव नकारात्मक, बी 0, सी इनफाइनाइट, डी पॉजिटिव. तो हम क्या बोल रहे थे, एक अगर ऑब्जेक्ट है, ये अगर ये डायरेक्शन में उसमें हमने फोर्स लगाया और वर्क वाइंड की वजह से म्हणजे वाऱ्याच्या डायरेक्शननी अपोजिट डायरेक्शन मध्ये इथे त्याच्यावर वर्क लागत आहे. तर अशा वेळेस आपण काय करू, काय म्हणू आपण, फोर्स इज इक्वल टू वर्क इज इक्वल टू एफ डी कॉस थिटा. ओके, हा कसा आहे, फोर्स या डायरेक्शनला लागला, अपोजिट डायरेक्शनने वाइंडनी याच्यावर फोर्स लावला, तर हा किती झालेला आहे, 180 डिग्री. ओके, तर कॉस थिटा किती आहे इथे, 180. कॉस 180 डिग्री म्हणजे काय असतं, -1. ओके, म्हणजे काय येईल, एफ डी -1. म्हणजे जेही काही वर्क येईल ते कशामध्ये येईल, मायनस मध्ये येईल, म्हणजे निगेटिव्ह येईल. तर ऑप्शन मध्ये काय आहे, ऑप्शन कोणता आहे, पहिला ए, वर्क कसं होईल, हे निगेटिव्ह होईल. जेही काही व्हॅल्यू येईल, जर इथे व्हॅल्यू दिली असतील, कधी कधी तुम्हाला इथे व्हॅल्यू दिली विचारते, तर व्हॅल्यू काय येईल, निगेटिव्ह येईल. ओके, तर जे उत्तर असेल ते मायनस मध्ये येईल. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन वाचा. ओके, मी इकडे थोडं इकडे सरकतो, दिसत आहे तुम्हाला व्यवस्थित. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, 20 न्यूटनचे बल द्वारे एखाद्या वस्तूला 2 मीटर विस्थापित करते आणि 20 जूल चे कार्य करते. बल आणि विस्थापन यांच्यातील कोण असा आहे. इंग्रजीमध्ये आहे, अ फोर्स of 20 Newton displace object by 2 meter and 20 joule work. The angle between the force and displacement is. हे असं समजू, एक ऑब्जेक्ट आहे, याच्यावर काहीतरी फोर्स लावला आणि ते 2 मीटर डिस्प्लेसमेंट झाला आणि अँगल आपल्याला विचारलेला आहे. तर मी तुम्हाला काय सांगितलं, जेव्हाही अँगल विचारेल किंवा जनरली असं जर विचारलं तर वरचा फॉर्म्युला काय वापरायचा, एफ डी कॉस थिटा. त्यांनी काय सांगितलेलं आहे, 20 न्यूटन, फोर्स किती आहे, 20 न्यूटन. ओके, डिस्प्लेसमेंट किती झालं म्हणे, डिस्प्लेसमेंट झालं 2 मीटर. कॉस थिटा आपल्याला विचारला किती आहे, कॉस थिटा आपल्याला विचारला किती आहे. ओके, आणि कार्य किती झालं म्हणे, 20 जूल इतकं कार्य झालं, 20 जूल इतकं कार्य झालं. ओके, तर आता हा 20 कटला, कारण की हा 20 इकडे भागेला येईल, 20 कटला. 2 मीटर हा इथे खाली येईल, 2 मीटर खाली येईल आणि कॉस थिटा. तर एक अशी जनरल ही व्हॅल्यू आहे, ही मी तुम्हाला सांगितली नाही, पण तर लक्षात घ्या, कॉस थिटा कधी 1/2 असतो, जेव्हा थिटाची व्हॅल्यू 30 असते. म्हणजे कॉस 30 डिग्री इज इक्वल टू किती असतं, 1/2 असतं. तर म्हणून थिटाची व्हॅल्यू काय येईल, थिटाची व्हॅल्यू इथे येईल, कॉस थिटा कधी असतो, 1/2, जेव्हा कॉसची व्हॅल्यू 30 असेल तेव्हा. म्हणजे कॉस 30 इज इक्वल टू काय येईल, 1/2. ओके,
तर तिथं 30 आपल्या थिटाची व्हॅल्यू किती विचारली आपल्याला cos 30. ऑप्शन ए. ॲक्च्युअली तो 300 नाही आहे, 30 डिग्री आहे, ती मिस्टेक झालेली आहे टायपिंगमध्ये. ओके, तर लक्षात घ्या. ही आणखीन एक लक्षात व्हॅल्यू ठेव सांग, cos 30. तर आता असं तुम्हाला cos 45 ची विचारू शकतात, cos 65 ची असतात, पण हे रेअर असतात, रेयर वैल्यू है. तो तुम्ही जब आप मैथ पढ़ेंगे तब तो आप ट्रिग्नोमेट्री चैप्टर में ये वैल्यूज आपको रिमेंबर करना ही पड़ेगा. मग मतलब पाठ करावेच लागतील, तर तेव्हा तुम्हाला हे तुमचं नॉलेज वापरून बघा. इथे आपण ऑप्शन 2 कट करू शकू, एक 90 डिग्री आणि एक 0 डिग्री, कारण की मी तुम्हाला सांगितलेलं आहे cos 90 डिग्री किती असतो 0 आणि cos 0 डिग्री किती असतो 1. तर हे दोन 1/2 आलं आणि इथे तर दोन तर ऑप्शन म्हणजे ऑप्शन 90 डिग्री आणि ऑप्शन 0 डिग्री हे दोन्ही तर कट झाले. तर 30 आणि 60 डिग्री ऑप्शन राहिले असते जर तुमची व्हॅल्यू पाठी नसती तरी तुम्ही 50-50 मध्ये या क्वेश्चन्सचं आन्सर घेऊ शकले असते. तरी माझं म्हणणं राहील की ट्रिग्नोमेट्री जेव्हा करसाल ते व्हॅल्यू पाठच करून घ्या, कारण की हातातले मार्क आहेत तर ते जाता कामा नाही. लक्षात ठेवा तुमचा रिझल्ट त्या क्वेश्चनमुळे नाही जाईल जे क्वेश्चन्स तुम्हाला येत नाहीत. तुमचा रिझल्ट त्या क्वेश्चनमुळे जाईल जे तुम्हाला वाटतात की ते क्वेश्चन तुम्हाला येतात पण ते तुम्ही पेपरमध्ये चुकून येतात. कारण तो वेळ तर घेईलच तुमचा, तिथे तुमची एनर्जी पण लॉस करेल आणि तुमचा जेव्हा तुम्हाला जर त्याच्यात अटकले किंवा जर तुम्ही त्याच्यात टोला मारण्यासारखं असं काहीतरी क्वेश्चन केला वाटते मध्ये असं थोडंसं, तर तो तुमचा जे आत्मविश्वास आहे तोही थोडा डाऊन करेल. म्हणून लक्षात ठेवा ज्या क्वेश्चन्स आहेत समजा हे जे बेसिक्स आहेत हे चांगले करून ठेवा, व्हॅल्यू वगैरे ते तुम्हाला लीडिंग म्हणजे मार्कांमध्ये लीडिंग देण्यासाठी अशा क्वेश्चन्समध्ये हा क्वेश्चन चांगला होता, अशा क्वेश्चनमध्ये तुम्हाला कामात पडतील. ओके, नेक्स्ट क्वेश्चन मी तुम्हाला मगाच सांगितलं की फ्रिक्शन. बघा इथे काय दाखवत आहे, तो फोर्स या डायरेक्शनने दाखवत आहे. बघा फोर्स इकडे लागत आहे समजा, तर हे फ्रिक्शन कुठे लागत आहे त्याचं, इथे काय दाखवलं, हा सॉरी इकडे असं दाखवलेलं की फोर्स या डायरेक्शनने लावत आहे, तो स्वतःकडे अशी असं ओढत आहे ते फ्रीज वगैरे असा डब्बा, आणि जो फ्रिक्शन है वो कौन से ये डायरेक्शन में लग रहा है. तो मैं आपको थोड़ी देर पहले ही बताया था कि जब भी फ्रिक्शन लगता है वो अपोजिट डायरेक्शन ऑफ फोर्स लगता है. ओके, जब क्वेश्चन आएंगे तो आगे देखेंगे इसमें. चलो क्वेश्चन देखो, केलेले काम नकारात्मक असेल तर बल आणि विस्थापन यांच्यातील कोण काय असेल. ओके, द वर्क डन इज निगेटिव्ह, व्हॉट विल बी द अँगल बिटवीन द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. मी तुम्हाला काय सांगितलं थोडा वेळ आधीच, जर वर्क डन निगेटिव्ह येत असेल म्हणजे फोर्स एका इकडे लावत आहे आपण आणि डिस्प्लेसमेंट दुसऱ्या इकडे होत आहे, म्हणून ते वर्क डन निगेटिव्ह आलं. म्हणजे थिटा इथे थिटा किती आलेला आहे, थिटा 180 डिग्री आलेला आहे. ओके, तर अशा वेळेस त्यांनी आपल्याला काय विचारलं, व्हॉट विल द अँगल. सिंपल गोष्ट आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं जर का फोर्स एका डायरेक्शनने आणि डिस्प्लेसमेंट वर्क डन जर डिस्प्लेसमेंट दुसऱ्या डायरेक्शनने होत असेल किंवा त्याला अपोज होत असेल तर अशा डायरेक्शनला आपण अशा वेळेस आपण वर्क हे निगेटिव्ह घेतो आणि त्याचा अँगल 180 डिग्री असतो. तर ऑप्शन डी याचं 180 डिग्री हे याचं आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन बघू. हा नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, जर एखाद्या विमानाने 4000 मीटर अंतराचा प्रवास केला आणि केलेले काम म्हणजे केलेले कार्य हे 20,000 जूल जे म्हणजे 20,000 जूल इतके आहे, मग त्यावर लावलेले बल किती असेल. इफ अन एरोप्लेन ट्रॅव्हल अ डिस्टन्स 4000 मीटर अँड द वर्क डन इज 20,000 जूल, व्हॉट इज द फोर्स इज अप्लाइड. काय वापरू आपण, FD cos थिटा. इथे एकाच डायरेक्शनने आहे वर्क झालेला फोर्स आणि डिस्प्लेसमेंट, म्हणून डायरेक्ट आपण FD घेऊ, FD. ओके, वर्क डन किती सांगितलं यांनी 20,000 जूल. ओके, फोर्स किती लावला यांनी, फोर्स आपल्याला विचारला, आणि डिस्प्लेसमेंट किती झालेला आहे 4000 मीटर. मीटरमध्ये आहे हे लक्षात ठेवा. 3 शून्य कटले 20/4 म्हणजे हा किती आला 5 न्यूटन इतका फोर्स आपण त्याच्यावर लावला होता. ओके, ऑप्शन ए 5 न्यूटन, बी 50 न्यूटन, सी 0.20 न्यूटन आणि डी 10 न्यूटन.
तर ऑप्शन 5 न्यूटन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जेव्हा एखाद्या वस्तूवर बल लावले जाते तेव्हा त्याचे विस्थापन झाल्यास केलेले कार्य 0 असेल तर विस्थापन रिकामी जागा असेल. इंग्लिशमध्ये बघू. व्हेन अ फोर्स इज अप्लाइड टू एन ऑब्जेक्ट द वर्क डन विल बी 0 इफ द डिस्प्लेसमेंट इज. इथे काय सांगितलेलं आहे आपल्याला, FD cos θ, पण दोघेही एकाच डायरेक्शनला झालेलं आहे, तर आपण फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट घेऊ. एक मिनिट. ओके, तर याच्यावर आपल्याला त्यांनी सांगितलं, त्यांनी फोर्स तर लावला. ओके, द वर्क डन विल बी 0, पण वर्क डन 0 झालं, तर याचा डिस्प्लेसमेंट किती राहील. तर माझं सांगा, फोर्स आहे काहीतरी व्हॅल्यू आणि वर्क डन कधी 0 होईल, जेव्हा हे पण 0 असेल, कारण की डिस्प्लेसमेंट गुणिला फोर्स जेव्हा राहील तेव्हा त्याची व्हॅल्यू वर्क डनची काय राहील, 0 राहील. बरोबर आहे ना, कळालं का तुम्हाला. म्हणजे जर का वर्क डन 0 असेल तर त्या दोघांपैकी कोणती तरी, या दोघांचा गुणाकार झाला असतो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, तर दोघांपैकी एक कोणती तरी व्हॅल्यू 0 असेल तर फोर्स दिलेला आहे, म्हणजे डिस्प्लेसमेंट किती राहील, 0 राहील. ओके, तर त्यांनी विचारलं इथे निगेटिव्ह राहील, पॉझिटिव्ह राहील, सी न्यूट्रल राहील की 0 राहील, तर डिस्प्लेसमेंट हे काय राहील, 0 राहील. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, खालीलपैकी कोण अधिक कार्य करू शकते. विच ऑफ द फॉलोइंग कॅन डू मोर वर्क. एक, रेज्ड हॅमर म्हणजे उंचावलेला असा उचललेला हातोडा. बी, अ बुलेट फायर्ड फ्रॉम गन, एका बंदुकीतून झाडलेली गोळी, बंदुकीतून चाललेली गोळी. चालना अ मुव्हिंग स्टोन, एक चालणारा दगड, आणि ती फिरणारे चाक, रोटेटिंग व्हील. तर याच्यामध्ये हा नॉर्मल क्वेश्चन आहे की बुलेटमधून जी फायर होईल तिथं फोर्सही जास्त राहील, ती डिस्प्लेसमेंटही जास्त होईल त्या गोळीचं, म्हणून फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. त्याचं फोर्सही जास्त आहे, तिची डिस्प्लेसमेंटही जास्त होईल, कारण की गोळी फायर केली तर खूप दूरपर्यंत राहील, म्हणजे त्याचं वर्कही जास्तच राहील. ओके, तर कोण कार्य जास्त करू शकते, वर्क कोण जास्त करू शकते, बंदुकीतून झालेली गोळी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक वस्तू आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते. जर बल आणि विस्थापन, एक मिनिट, हां सॉरी, अरे यार, एक मिनिट, सॉरी. एक वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते. जर बल आणि विस्थापन दोन्ही एकाच दिशेने असतील तर त्याचे कार्याचे चिन्ह काय असेल. सिंपल आहे, एक वस्तू आहे, त्याच्यावर फोर्स लावला आहे आणि ती वस्तू या सेम डायरेक्शनने डिस्प्लेस होत आहे. ओके, तर ते काय राहील, ते पॉझिटिव्ह राहील. मी तुम्हाला मगाच सांगितलं, जर दोघी वस्तू एकाच डायरेक्शन जातील तर त्याचे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकाच डायरेक्शन असतील तर पॉझिटिव्ह आहे. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट जर परपेंडिक्युलर असेल, जर असं असेल की फोर्स या साईडला लागेल, डिस्प्लेसमेंट असं असेल, तर याचा अँगल 90 डिग्री राहतील, म्हणून झालेलं कार्य 0 राहील. आणि जर का फोर्स आणि डिस्प्लेसमेंट 180 डिग्री राहील, म्हणजे 180 डिग्री इकडं फोर्स आणि इकडं डिस्प्लेसमेंट असेल, तर अशा वेळेस हे कार्य निगेटिव्ह राहील. ओके, हे आपण मागेच शिकलो. तर याच्यासाठी हे काय राहील, याचं उत्तर पॉझिटिव्ह असं राहील. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. हे क्वेश्चन्स मी सर्व क्वेश्चनला हे नाही लिहिलेलं की कोणते क्वेश्चन्स कोणत्या एक्झाममध्ये कधी आलेले आहेत, पण हे सर्व क्वेश्चन PYQचे आहेत. नेक्स्ट वेळेस मी लक्षात ठेवले हे. त्यात वेळ खूप जातो की क्वेश्चन्स कोणत्या एक्झाममध्ये आलेला हे लिहायला, स्लाईड तयार करण्यासाठी, म्हणून थोडा वेळ जातो. तर चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. जमिनीच्या वरच्या बिंदूवर वस्तूची गुरुत्वाकर्षण संभाव्य ऊर्जा त्यात केलेल्या कार्य अशी व्याख्या केली जाते. द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ऑफ अन एनर्जी ऑफ अन ऑब्जेक्ट ॲट अ पॉइंट अबाउट द ग्राउंड, म्हणजे ग्राउंड पासून वर इज डिफाईन ॲज. तर त्याच्यावर काय केलं जातं, अप्लाइंग ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन इट, कीपिंग इट ॲट द सेंटर, कीपिंग इट ऑन द ग्राउंड अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी, लिफ्टिंग इट फ्रॉम द ग्राउंड टू द पॉइंट अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी. त्याला जमिनीच्या
जमिनीवरून गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध बिंदूने उंचवले जाते. बघा हे असं समजायचं, हा ग्राउंड आहे, ही म्हणजे आपली धरती आहे आणि इथपासून इथे एखादी वस्तू आपण उचलून ठेवलेली आहे, तर याच्यावर नाही का ही आपण असा फोर्स लावला आणि ग्रॅव्हिटेशनल जी व्हॅल्यू कशी लागेल, याला स्वतःकडे वळेल. बरोबर आहे. तर जी ची व्हॅल्यू त्याच्या स्वतःकडे वळेल. म्हणजे आपण काय केलं, त्या वस्तूला ग्रॅव्हिटेशनल व्हॅल्यूच्या अगेन्स्टमध्ये उंचवून म्हणजे उचलून धरलेलं आहे. ओके. तर ऑप्शन इथे काय वर खाली झालेला आहे, ऑप्शन अ आहे हा सर्वात खालचा ऑप्शन, हे जो सर्वात खालचा ऑप्शन हे याचं उत्तर राहील. ओके. चलिए नेक्स्ट क्वेश्चन देखते हैं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या क्रियेमध्ये ऊर्जा कार्यात रूपांतरित होत नाही? इन विच ऑफ द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी इज एनर्जी नॉट कन्वर्टेड इनटू वर्क? ऑप्शन फर्स्ट, लिफ्टिंग अन ऑब्जेक्ट, आपण एखादी वस्तू उचलली वर. दुसरं, हिटिंग अ बॉल विथ अ बॅट, बॅटने एखाद्या बॉलला हिट केलं. तिसरा, एखादी वस्तू पकडून पुढे उभे राहणे, स्टँडिंग होल्डिंग अन ऑब्जेक्ट. आणि डी, सायकल चालवणे, रायडिंग अ बायसिकल. तर याच्यात बघा, आपण एखादी वस्तू जर का एखादा ऑब्जेक्ट है, हम अगर उठा रहे ऊपर, लिफ्ट कर रहे हैं, तो उसमें उसको हाइट मिल रही कुछ ना कुछ, मतलब डिस्प्लेसमेंट हो रहा है. अगर हमने एक बॉल को बैट से बल्ला घुमाया और बैट से मारा, तो वो बॉल का कुछ तो भी डिस्प्लेसमेंट हुआ है, म्हणजे त्या बॉलाचं काहीतरी विस्थापन झालं. जर चौथा ऑप्शन बघितला, रायडिंग अ बायसिकल, आपण एखादी एक सायकल चालवत आहोत, तर एक वन प्लेस से अदर प्लेस पे जा रहे, मतलब एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहोत. ओके. म्हणजे जर का आपण सोलापूरहून पुण्याला जात आहोत जर सायकलने, असा विचार करू आपण, तर तिचं डिस्प्लेसमेंट होत आहे, विस्थापन होत आहे. क ऑप्शन बघा काय आहे, स्टँडिंग अ होल्डिंग अन ऑब्जेक्ट. एखादी वस्तू आपण पकडून अशी पकडली ना आपण उभं राहिलो, तर त्याची डिस्प्लेसमेंट काय झालं का? काहीच नाही झाली. ती जागे जिथंच्या तिथं आहे, विस्थापन तिचं काहीच नाही झालं. त्या कारणाने त्याचं वर्क म्हणजे कार्यही शून्य राहील. ओके. जर का मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, तर वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. जर याचं डिस्प्लेसमेंट शून्य असेल तर फोर्स कितीही अप्लाय केला तरी वर्क काय राहील? शून्यच राहील. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. याचं ऑप्शन राहील 3 क. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, काम करण्याची क्षमता अशी ओळखली जाते. द कॅपॅसिटी टू डू वर्क इज नोन ॲज. तर एनर्जी म्हणजे नेमकं काय असतं? आपल्याला एखादी काम करण्याची आपली किती कॅपॅसिटी आहे, किती क्षमता आहे, तर हे इज नोन ॲज, याला काय म्हणतो आपण? याला आपण एनर्जी असं म्हणतो. ओके. एखादे कार्य करण्याची किती आपल्याजवळ क्षमता आहे, याला आपण काय म्हणू? एनर्जी असं म्हणतो. आणि रेट ऑफ टू डू वर्क, याला आपण काय म्हणतो? पॉवर म्हणतो. हे एनर्जी आहे, याचं उत्तर काय राहील? एनर्जी क, ऊर्जा असं राहील. आणि पॉवर म्हणजे काय? रेट ऑफ टू डू वर्क, म्हणजे आपण एक वर्क किती कार्यात कंप्लीट करतो, तर हे म्हणजे काय होतं? पॉवर होतं. ओके. एक्स्ट्रा हे तुम्हाला सांगून दिलं. बाकीचे ऑप्शन काय आहे? प्रेशर, फोर्स अपॉन एरिया, एनर्जी आणि फोर्स. तर आपण याचे 4 ऑप्शन बघून घेऊ. पॉवर बघितलं. प्रेशर, प्रेशर काय असतं? फोर्स पर युनिट एरिया. कशामध्ये मोजतो आपण? हा पास्कल मध्ये. ओके. आणि फोर्स म्हणजे बल, काय असं? मास इंटू ॲक्सेलरेशन, वस्तुमान गुणिला त्वरण. ओके. चला, आणि हे कशामध्ये दाखवतो आपण? हे न्यूटन मध्ये दाखवतो फोर्स. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रकाश ऊर्जाचे रूपांतर विद्युत ऊर्जेत कोणते उपकरण करते? विच डिवाइस कन्वर्ट लाईट एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. ओके. एनर्जीचा प्रश्न आला हा याच्यामध्ये, तरी बघून घेऊ. जनरेटर काय करतं? जनरेटर मेकॅनिकल एनर्जी चा यूज करून इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट करते. सोलर सेल काय करतात? सूर्याचा प्रकाशाचा ऊर्जा यूज करून इलेक्ट्रिकल मध्ये त्याचा यूज करतात. मोटर काय करते? इलेक्ट्रिकल एनर्जीचा इनपुट घेते म्हणजे यूज करते आणि मेकॅनिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करते. ओके. तर याचं उत्तर काय राहील? याचं उत्तर राहील सोलर सेल, ऑप्शन बी. नेक्स्ट, ऊर्जेचे एकक काय आहे? कोणते आहे? व्हॉट इज द युनिट ऑफ एनर्जी?
ओके, मीटर आहे, वॅट आहे, जूल आहे की मीटर आहे. ओके, तर एनर्जीचं युनिट काय आहे, जूलच आहे. वर्कचं युनिटही जूलच आहे. ॲक्च्युली आपण जेव्हा वर्क काढायचं असतं पुढे जिथे हाईट येते तिथे आपण पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला mgh आणि कायनेटिक एनर्जीचाही जर जिथे व्हेलॉसिटी भेटते तिथं हाफ mv² हा यूज करू. तर नेक्स्ट आपल्याला पुढे ते क्वेश्चन येतील, मी तुम्हाला ते शिकवलंच. तर इतकं लक्षात ठेवा, एनर्जीचं युनिट सुद्धा जूलच आहे, वर्कचं युनिट सुद्धा जूलच आहे. ओके, चला नेक्स्ट. पाण्याची टाकी छतावर नेण्यासाठी मोटार ऊर्जा कोणत्या प्रकारात रूपांतरित करते. व्हॉट इज द टाइप ऑफ एनर्जी कन्वर्जन डज अ मोटार परफॉर्म टू लिफ्ट वॉटर टू द टँक ऑन द रूफ. विद्युत ऊर्जाचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करते, यांत्रिक ऊर्जेचे विद्युत रूपांतर करते, उष्माचे इलेक्ट्रिकल एनर्जीत करते की केमिकलचे मेकॅनिकल एनर्जीमध्ये रूपांतरित करते. तर ॲक्च्युली मी तुम्हाला काय सांगितलं आता थोड्या वेळा पहिले की मोटार हिचं किंवा जी मशीन असते तिचं कार्य काय असते, इलेक्ट्रिकल एनर्जी घेणे आणि त्याचं रूपांतर आउटपुट मेकॅनिकल एनर्जीमध्ये करणे. ओके, त्याचं ऑप्शन काय राहील पहिलं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जेव्हा एखादी वस्तू बलाच्या दिशेने 1 न्यूटन बलाने 1 मीटर अंतर हलवते तेव्हा केलेले कार्य. व्हेन अ ऑब्जेक्ट मूव्ह अ डिस्टन्स 1 मीटर विथ अ फोर्स ऑफ 1 न्यूटन इज द डायरेक्शन ऑफ फोर्स द वर्क डन इज. इथे काय, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांचं दोघांचं डायरेक्शन एकच आहे. वर्क डनचा फॉर्म्युला काय येईल, एफ डी कॉस थिटा. काही वापरला आपण कॉस थिटा, दोघांचं जर थिटा 0 डिग्री आहे तर येणारी व्हॅल्यू 1 राहील, म्हणजे ही 1 राहते. तर म्हणून आपण काय वापरू, एफ डी इतकंच वापरू. फोर्स किती आहे, 1 न्यूटन आहे, डिस्प्लेसमेंट किती आहे, 1 मीटर आहे. तर वर्क डन किती राहील, 1 जूल. हे सर्वात महत्त्वाचं, जूल. तर इथे काय काय दिलेलं आहे, 10 जूल, 100 जूल, 0.1 जूल किंवा 1 जूल. ऑप्शन डी 1 जूल. आलं का लक्ष म्हणत तुमच्या. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्लॅटफॉर्मवर 10 किलोची सुटकेस घेऊन उभ्या असलेल्या व्यक्तीने केलेलं कार्य किती आहे. द वर्क डन बाय अ पर्सन स्टँडिंग ऑन अ प्लॅटफॉर्म होल्डिंग 10 kg सुटकेस इज. एक माणूस आहे, आता आपल्याला आता त्यांनी इथं विचारलेलं एफ डी कॉस थिटा. आपण हे एक माणूस आहे, त्यांनी किती 10 किलोची तिची हे आहे सुटकेस आहे आणि तो घेऊन एकाच ठिकाणी उभा आहे. तर मला सांगा डिस्प्लेसमेंट. आता इथे एफ डी साठी इथे हा फॉर्म्युला वापरू शकतो आपण, मास इंटू ॲक्सेलरेशन किंवा ए इंटू mg. हा झाला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तर 10 किलो मास आहे, फोर्स किती लागेल आपण 9.8 म्हणजे 10 मीटर पर सेकंड घेऊ ग्रॅव्हिटेशन जी ची व्हॅल्यू. आणि डिस्प्लेसमेंट किती झालं का, डिस्प्लेसमेंट काही 0 नाही, म्हणजेच 0 इंटू समथिंग 0. तर माझं काय म्हणणं आहे, इतका दिमाग न लावता जर का एका वस्तूचं काहीच डिस्प्लेसमेंट झालं नाही आणि 0 असेल तर येणारी व्हॅल्यू कोणतीही वरची 0च राहील. कळलं, आला का तुमच्या लक्ष मनात. म्हणजे वर्क डन किती, वर्क किती राहील त्याचं 0 राहील. तर ऑप्शनमध्ये काय काय, ए 100 जूल, बी 0 जूल, सी 98 जूल, डी 980 जूल. तो इसका ऑप्शन क्या रहेगा, ऑप्शन बी 0 जूल. ओके, अगर डिस्प्लेसमेंट कुछ भी नहीं हुआ है तो उसका वर्क भी कुछ भी नहीं रहेगा. ओके, 0 ही रहेगा. नेक्स्ट आहे, जेव्हा एखाद्या वस्तूवर बल लावले जाते तेव्हा त्याचे विस्थापन झाल्यास केलेले कार्य 0 असेल तर विस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट किती असेल. आता ऑप्शन इंग्लिशमध्ये बघू. व्हेन अ फोर्स अप्लाइड टू अन ऑब्जेक्ट द वर्क डन विल बी 0 इफ द डिस्प्लेसमेंट इज. हा बघा क्वेश्चन काय म्हणतात, फोर्स वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. याचं म्हणणं आहे की एखाद्या वस्तूवर आपण काहीतरी फोर्स लावला तरीही वर्क 0 राहिला. तर वर्क 0 कधी होईल, वर्क 0 करण्यासाठी आपल्याला काय राहील, एक या दोघांपैकी व्हॅल्यू 0 लागेल, म्हणजे डिस्प्लेसमेंट किती झालं 0 झालं. तेव्हाच कुठं या दोघांचा प्रोडक्ट किती येईल 0 होईल. कळला का तुम्हाला. फोर्सला काही कशाने 0ने गुणल्यावर येणारी व्हॅल्यू 0 येईल. म्हणून जर का इथे वर्क डन जर का कार्य 0 दिलेलं असेल, फोर्स किती अप्लाय केला तर डिस्प्लेसमेंट किती राहील 0 राहील. ओके, आलं लक्ष म्हणा तुमच्या. नेक्स्ट क्वेश्चन,
ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या पदावर म्हणजे काय, विच ऑफ द फॉलोइंग केस, कोणत्या केसमध्ये कार्य होत नाही. ओके, तर ऑप्शन्स आहेत दिलेले, वाचा. ऑप्शन ए आहे, कपिल खांद्यावर 10 किलो वजन घेऊन उभा राहतो. कपिल मठ्ठ आहे म्हणून 10 किलो वजन घेऊन उभा राहतो. ओके. सचिन 4 किलोमीटर चालतो. सचिन वॉक 4 किलोमीटर. सी, एक पोर्टर बसमधून कारपर्यंत वजन घेऊन जातो. एक पोर्टर कॅरी वेट फ्रॉम बस टू कार. ओके. आणि अरुण मैदानावर क्रिकेट खेळतो. अरुण प्ले क्रिकेट ऑन द फील्ड. याच्यापैकी कशामध्ये कार्य झालं नाही बघा. बी ऑप्शन, सचिन 4 किलोमीटर चालतो म्हणजे त्याने डिस्प्लेसमेंट काहीतरी केलं. एक पोर्टर आहे, तो बस पासून या बसमधून कारपर्यंत जातो म्हणजे यांनी काहीतरी डिस्प्लेसमेंट केलं. अरुण क्रिकेट खेळतो. अरुण या क्रिकेटच्या ग्राउंडमध्ये क्रिकेट खेळतो म्हणजे तो इकडे तिकडे धावा वगैरे काढत असेल, तोही काहीतरी डिस्प्लेसमेंट करतो. ओके. कपिल हा माठे आहे म्हणून कपिल काय करतो, फक्त एखादी वस्तू घेऊन जागेवरच उभा राहतो म्हणजे डिस्प्लेसमेंट काहीच होत नाही आहे. आणि डिस्प्लेसमेंट काहीच होत नाही आहे म्हणजे आपला फॉर्म्युला काय आहे, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. जर डिस्प्लेसमेंट काहीच नाही झालं तर फोर्स कितीही लावला तरी व्हॅल्यू काय राहील, 0च राहील. ओके, आलं का लक्षात. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, बलाचे केलेले कार्य सकारात्मक असते म्हणजे पॉझिटिव्ह असते. इफ द वर्क डन बाय अ फोर्स इज पॉझिटिव्ह व्हेन, हे केव्हा, जेव्हा एक, विस्थापन बलाच्या दिशेने होते. डिस्प्लेसमेंट ऑकर इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. बी, विस्थापन बलाच्या लंबवत असते. डिस्प्लेसमेंट इज परपेंडिक्युलर टू द फोर्स. तिसरं, पहिलं ऑप्शन आहे जे डिस्प्लेसमेंट आणि फोर्स एकाच डायरेक्शनने होते. दुसरं आहे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे परपेंडिक्युलर आहे. तिसरं आहे बलाचे विस्थापन होत नाही म्हणजे डिस्प्लेसमेंट होतच नाही, एकाच ठिकाणी आहे. आणि चौथा आहे बलाच्या विरुद्ध दिशेने विस्थापन होते. डिस्प्लेसमेंट ऑकर्स इन द अपोजिट डायरेक्शन ऑफ द फोर्स. म्हणजे फोर्स इकडं असला तर डिस्प्लेसमेंट इकडं होते म्हणजे याचा अँगल किती, 180 डिग्रीचा. ओके. तर बलामध्ये केलेले कार्य सकारात्मक केव्हा असते, तर मी तुम्हाला आधीपासून सांगितलेलं आहे, जर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकाच डायरेक्शनला असेल तर वर्क हे पॉझिटिव्ह झालं असं आपण समजतो. ओके. चला नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या कार्यात काम झाले असे म्हणता येईल. इन विच ऑफ द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी कॅन वर्क सेट टू बी डन. ऑप्शन ए, हर्ष पुस्तक वाचत आहे. हर्ष इज रीडिंग बुक. आता मलाच तुम्ही सांगा याच्यामध्ये काही डिस्प्लेसमेंट झालं का. ओके. ऑप्शन बी, पिंकी डोक्यावर पुस्तक घेऊन सपाट रस्त्यावरून चालत आहे. पिंकी is walking on a flat road with a book on her head. C, श्रुती इज म्हणजे श्रुती खुर्चीवर बसलेली आहे. श्रुती इज सिटिंग ऑन अ चेअर. डी, खुशी भिंत ढकलत आहे पण ते करण्यासाठी अपयशी ठरली आहे. खुशी पुशिंग अ वॉल बट फॉल्स टू मूव इट. ओके. तर प्रश्न होता आपल्याला खालीलपैकी कोणत्या कार्यात कार्य झाले म्हणजे काम झाले असे म्हणता येईल. हर्ष पुस्तक वाचत आहे, याच्यामध्ये काही डिस्प्लेसमेंट झालं का, काहीच नाही. सी, खुशी खुर्चीवर बसलेली आहे, याच्यामध्ये काही डिस्प्लेसमेंट झालं का, विस्थापन झालं का, काहीच नाही. ऑप्शन डी, खुशी ही भिंत ढकलत आहे पण तिच्याने भिंत ढकलल्या गेली नाही म्हणजे भिंत हल्ली नाही, विस्थापित झाली नाही, तर तिथे काही डिस्प्लेसमेंट झालं का, नाही. आपला फॉर्म्युला काय आहे, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. जर डिस्प्लेसमेंट 0 आहे तर अशा कंडिशनला वर्क 0च राहील, कार्य 0च राहील. पण ऑप्शन बी मध्ये ती पुस्तक घेऊन काहीतरी चालत आहे म्हणजे त्या पुस्तकाने काहीतरी डिस्प्लेसमेंट कव्हर केला आहे, तर आपण म्हणू शकतो की विस्थापन झालं म्हणून ऑप्शन बी मध्ये काहीतरी वर्क झालं असं आपण ग्राह्य धरू शकतो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते काम केले जात नाही? इन विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट इन्व्हॉल्व वर्क बीइंग डन? एक मिनिट, खूप वेळ झालेला आहे पण अजूनही क्वेश्चन बाकी आहेत. चला बघू आपण, फास्ट घेऊ थोडं क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट इन्व्हॉल्व वर्क बीइंग डन? विहिरीतून पाणी उचलणारी पवनचक्की, वाईन मिल लिफ्टिंग वॉटर फ्रॉम अ वॉल, बी गाढवाने पाठीवर वजन ठेवले, अ डॉंकी कॅरिंग वेट ऑन इट्स बॅक, सुमन तलावात पोहत आहे, सुमन इज स्विमिंग इन द पॉन्ड, इंजिन गाडी खेचत आहे अँड इंजिन इज पुलिंग अ ट्रेन. तुम्हीच सांगायच्यापैकी काय आहे? गाढवाने पाठीवर वजन ठेवले आणि तो तसाच उभा आहे म्हणून तो गाढव आहे. उसमें कुछ भी डिस्प्लेसमेंट हुआ नहीं है तो वो हिसाब से उसमें कुछ भी वर्क नहीं हुआ होगा. ओके, डिस्प्लेसमेंट 0 तो वर्क डन भी 0, तो ऑप्शन बी इसका आंसर रहेगा. ओके, इफिशियन्सी ऑफ वर्क, द कॅपॅसिटी ऑफ वर्क, एखादी काम करण्याची कॅपॅसिटी किंवा एखादी काम करण्याची इफिशियन्सी, याला आपण काय म्हणतो? एनर्जी, आणि एनर्जीचे युनिट काय आहे? जूल. नेक्स्ट क्वेश्चन बघू, सोपी क्वेश्चन होता. जर केलेले काम 0 असेल तर बल आणि विस्थापन याच्यातील कोण किती असेल? वर्क डन इज इक्वल टू एफ डी कॉस थिटा. ओके, एफ डी कॉस थिटा. जर हा 0 आहे, वर्क डन 0 आहे, तर हे 0 कधी होईल? मी तुम्हाला काय सांगितलं, जेव्हा कॉस 90 असेल, कारण कॉस 90 ची व्हॅल्यू किती असते? 0 असते. म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे दोन्हीही 90 डिग्रीच्या कोनामध्ये असतील. म्हणजे फोर्स इकडे होत आहे, लावत आहे, आणि डिस्प्लेसमेंट या डायरेक्शनने होत आहे, तर कॉस 90 किती असतो? 0. तर इथे काय सांगितलेलं आहे, तर या दोघांमधला फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मधला अँगल काय असेल, तर तो असेल 90 डिग्री. ऑप्शन बी 90 डिग्री. मला असं वाटतं की तुम्हाला आता अभी तक तुम्हें एक सब क्वेश्चंस समझ में आए होंगे. इसके आगे भी मतलब आता तुम्ही हे क्वेश्चन स्वतःच करू शकाल. आपण पटापट क्वेश्चन घेऊ, कारण की मी काय केलेलं आहे, हे इतके सब टॉपिक आणि टॉपिक वाईज बायफार्गेशन केलेलं आहे की आलेले सर्व क्वेश्चन एका टॉपिकवरचे एकाच ठिकाणी घेतलेले आहेत, जेणेकरून तुमचे एफर्ट असतील. जर तुम्हाला माझे एफर्ट्स महत्त्वाचे वाटत असतील किंवा तुमच्या जीवनामध्ये व्हॅल्यू ॲडिशन होत असेल, तर तुमच्यासारख्या गरजू मित्रांना हे सजेस्ट करा की जेणेकरून त्यांचेही कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. शरीरावर 20 न्यूटन बल कार्य करीत आहे. शरीर उपयोजित बलाच्या दिशेने 4 मीटर चालते. मग काम म्हणजे कार्य केले जाते. किती कार्य केले जाते? फोर्स इज 20 न्यूटन इज ऍक्टिंग ऑन अ बॉडी. द बॉडी मूव्स 4 मीटर इन अ डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स. देन द वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकाच डायरेक्शनने आहे. ओके, फोर्स किती आहे? 20 न्यूटन. डिस्प्लेसमेंट किती झालं? 4 मीटर, म्हणजे 80 जूल इतकं वर्क हे झालेलं आहे. ऑप्शन डी. इथे ऑप्शन बघा, पहिला ऑप्शन आहे वॅट, दुसरा ऑप्शन आहे पी, तिसरा ऑप्शन आहे न्यूटन, आणि चौथा ऑप्शन आहे जूल. तर तुम्ही काही न करता, जर तुम्हाला हे क्वेश्चन इथे नाही आलं, तुम्हाला इतकं जरी माहिती असतं की वर्कचं युनिट जूल हे येते, तर तुम्ही फक्त एवढ्यावरून ऑप्शन बघा. वर्कचं युनिट जूल इतकं जरी माहित असतं तर ऑप्शन डी तुम्ही काही न करता विदिन सेकंड हा क्वेश्चन घेऊन समोर निघू शकता. ओके, मला तर समजून सांगायचं आहे म्हणून तुम्हाला वेळ जात आहे, नाही तर परीक्षेमध्ये ऑन द स्पॉट हे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे हे सुद्धा तुम्ही बघू शकता. नेक्स्ट क्वेश्चन. एक पोर्टर 100 मीटर अंतरापर्यंत 500 न्यूटन उचलतो. पोर्टरने केलेले कार्य किती आहे? आता वर्क डन इथे आपण लिहूनच ठेवू, नाही इथे क्वेश्चन असेल, पण वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. 100 मीटर पर्यंत तो पोर्टर ती वस्तू घेऊन गेला मीटरमध्ये, आणि 500 न्यूटन हे आहे. हा क्वेश्चन रिपीट आहे. ओके, हा क्वेश्चन आपण आधी सॉल्व्ह केला. हे टायपिंग एरर आहे, क्वेश्चन रिपीट आहे. दुसरा क्वेश्चन आहे, शरीरावर 20 न्यूटनचे बल कार्य करीत आहे.
शरीर उपयोजित बलाच्या दिशेने 4 मीटर चालते, तर मग केलेलं कार्य किती आहे? हा क्वेश्चन रिपीट आहे, मी तुम्हाला सांगितला 80 जूल. बघा वर्क कधीही, कार्य कधीही जूल मध्ये येईल. चौथा ऑप्शन बघा, पहिला ऑप्शन W दिलेला आहे, दुसरा ऑप्शनचं युनिट P दिलेलं आहे, तिसऱ्या ऑप्शनचं युनिट N दिलेलं आहे, न्यूटन दिलेलं आहे, आणि चौथ्या ऑप्शनचं एकाच युनिटचं युनिट हे म्हणजे त्याचं एकक हे जूल दिलेलं आहे. तर आपण फक्त याच्यावरून वर्कचं युनिट जूल असतं, एकक जूल असतं, हे जरी माहिती असलं आपल्याला तरी ऑप्शन डी आपण मारून समोर जाऊ शकतो. ओके. विस्थापित उपयोजित बलाला आडवे असेल तर केलेले कार्य म्हणजे इफ द डिस्प्लेसमेंट इज परपेंडिक्युलर, हे डिस्प्लेसमेंट इज परपेंडिक्युलर टू द अप्लाइड फोर्स. एक मिनिट. ओके. इफ द डिस्प्लेसमेंट इज परपेंडिक्युलर टू द अप्लाइड फोर्स, विस्थापन हे अप्लाइड केलेल्या बलाला काय आहे? आडवे आहे, म्हणजे परपेंडिक्युलर असं त्यांनी सांगितलेलं आहे. देन द वर्क डन इज इक्वल टू, वर्क डनचा फॉर्म्युला काय? जेव्हा अँगल दिलेला असतो आपल्याला कॉस थिटा, इथे थिटा किती आहे? 90 डिग्री. मग कॉस 90 ची व्हॅल्यू किती असते? 0 डिग्री असते. म्हणजे एफ डी काहीही असलं आणि हा जर कॉस 90 0 असेल तर येणारी व्हॅल्यू किती असेल? 0 असेल. कळालं का? तर ऑप्शन काय येईल याचा? 0 1, ऑप्शन बी निगेटिव्ह, ऑप्शन सी पॉझिटिव्ह, ऑप्शन डी न्यूट्रल, ऑप्शन ए 0. आला का लक्षात तुमच्या? ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते कार्य केले जाते हे अवलंबून नसते, म्हणजे वर्क हे कशावर डिपेंड नसते. विच ऑफ द फॉलोइंग डज द वर्क डन नॉट डिपेंड ऑन? ऑप्शन ए अप्लाइड फोर्स उपयोजित बल, ऑप्शन बी वस्तूचे वस्तुमान मास ऑफ ऑब्जेक्ट, ऑप्शन डी डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन, ऑप्शन सी म्हणजे विस्थापन, ऑप्शन डी बल आणि विस्थापन यांच्यातील कोण. वर्क डनचा फॉर्म्युला काय आहे? हे एफ डी कॉस थिटा. बघा अप्लाइड फोर्सवर डिपेंड आहे का वर्क? आहे. ऑप्शन सी डिस्प्लेसमेंटवर डिपेंड आहे का? आहे. ऑप्शन डी या अँगलवर डिपेंड आहे का? आहे. बट इथे कुठेही मास आलं का? वस्तुमान आलं का वर्कमध्ये? नाही. तर वस्तुमानवर हे कार्य डिपेंड नसते, म्हणजे वर्क हे वस्तुमानावर डिपेंड नसते. तर याच्यामुळे याचं ऑप्शन राहील ऑप्शन बी मास ऑफ सब्जेक्ट, किंवा त्या वस्तूचं मास याच्यावर ते डिपेंड राहणार नाही. नेक्स्ट ऑप्शन घेऊ. नेक्स्ट आहे, एखाद्या वस्तूने केलेलं कार्य 56 जूल आहे आणि वस्तूवरील उपयोजित बल 7 न्यूटन आहे, N आहे, तर विस्थापन शोधा. इफ द वर्क डन ऑफ एन ऑब्जेक्ट इज 56 जूल and the applied force on the object is 7 Newton, find the displacement. तो इसका फॉर्मूला है वर्क डन इज इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. तो 56 जूल हमें वर्क डन दिया गया है और फोर्स कितना है? ओके. और फोर्स कितना है? फोर्स है 7 न्यूटन. तो डिस्प्लेसमेंट क्या है वो फाइंड करना है. ओके. एक क्वेश्चन में देखिए 56 जूल हमें वर्क दिया है, 7 न्यूटन फोर्स दिया है, डिस्प्लेसमेंट हमें फाइंड करना है. तो 56 डिवाइडेड बाय 7 इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट. ठीक. ओके. एक बार ऑप्शन देख लीजिएगा. जब भी हमें डिस्प्लेसमेंट पूछा है तो डिस्प्लेसमेंट ऑब्वियसली मीटर में आने वाला है, मीटर सेकंड और मीटर पर सेकंड में नहीं. तो ऑप्शन ए और ऑप्शन डी और ऑप्शन डी तो यहाँ पे कट हो जाता है, तो रहा ऑप्शन बी और सी. तो आप इसमें से भी आपका टाइम सेव कर सकते हैं. तो ऑप्शन सी 8 मीटर इसका आंसर रहेगा. ऑप्शन देखिए, बल F इक्वल टू 0 असेल तर केलेलं कार्य किती राहील?
वर्क डन इज इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट। अगर ये 0 है तो ये वैल्यू कुछ भी रही तो भी वर्क डन कितना आएगा, 0 ही आएगा। ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन देखते हैं। चलो नेक्स्ट क्वेश्चन पढिये। काम झाले असे म्हणायचे असेल तर 2 अटी पूर्ण कराव्या लागतात। त्यापैकी एक म्हणजे इफ वर्क डन इज सेड टू बी डन, 2 कंडिशन मस्ट बी फुलफिल, वन ऑफ विच। अगर हमें वर्क डन म्हणजे वर्क डन झालं असं जर सांगायचं असेल तर फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट, तर 2 कंडिशन कोणत्या आहे, फोर्स लागेल आणि डिस्प्लेसमेंट लागेल। तर कंडिशन बघा, बलाची गरज नाही, फोर्सची गरज आहे किंवा नाही, इथे नाही सांगितलेली आहे गरज, पहिला ऑप्शन चूक। बी, वस्तू विस्थापित असावी, डिस्प्लेसमेंट झालेली असावी, बरोबर आहे। सी, ऊर्जेचे शोषण व उत्सर्जन होऊ नये, कट, चुकीचं आहे। आणि नो चेंज शुड ऑकर इन द स्टेट ऑफ ऑब्जेक्ट, वस्तूची स्थिती कोणत्याही परिस्थितीत बदललेली नसावी, चुकीचं। तर याचं ऑप्शन बी, वस्तू विस्थापित असावी, डिस्प्लेसमेंट असावी, ऑप्शन बी हे आन्सर आहे। नेक्स्ट क्वेश्चन देखिए, बल आणि विस्थापन यांच्या उत्पादनास असे म्हणतात, द प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड एज। तो फॉर्मूला क्या है वर्क का, वर्क इज इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट। द प्रोडक्ट ऑफ फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट क्या होता है, वर्क। वर्क कशामध्ये दाखवतो आपण, जूल मध्ये। ओके, चला नेक्स्ट फास्ट घेऊ, खूप वेळ झाला आपला। कार्य, वर्क इज, कार्य आपण कशाला म्हणू, ऊर्जा आणि परिमाण यांचे उत्पादन आहे, प्रॉडक्ट ऑफ एनर्जी अँड मॅग्नेट्यूड। बी, शक्ती व विस्थापन, पॉवर अँड डिस्प्लेसमेंट आहे। सी ऑप्शन, बलाच्या दिशेने वस्तूचे बल व विस्थापन, फोर्स अँड डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट इन द डायरेक्शन ऑफ फोर्स, बलाच्या दिशेचे वस्तूचे विस्थापन, द डिस्प्लेसमेंट ऑफ ऑब्जेक्ट इन द डायरेक्शन ऑफ फोर्स। तर इथे मोस्ट एप्रोप्रिएट आंसर क्या रहेगी, मोस्ट एप्रोप्रिएट ऑप्शंस क्या होगा, द डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स। ओके, अगर एक ऑब्जेक्ट है, उस पर अगर हम कोई फोर्स लगाता है और उसकी डिस्प्लेसमेंट इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स होती है तो हम इसे कहेंगे कि वर्क हुआ है। ओके, ऐसी कंडीशन में वर्क इज ऑप्शन 4, द डिस्प्लेसमेंट ऑफ the displacement of the object in the direction of the force, option D is correct option. Okay, next question, जर एखाद्या वस्तूवर लागू केलेले स्थिर बल, बलाच्या दिशेने हललेली वस्तू बल आणि विस्थापनाच्या परिणाम व्यक्त होत असेल तर त्याला असे म्हणतात। ओके, तर इंग्रजीमध्ये बघू, इफ अ कॉन्स्टंट फोर्स अप्लाइड टू एन ऑब्जेक्ट result in the object moving in the direction of the force and this expressed in the product of the force and displacement, the product of the force and displacement, अगर force वो लगाया गया है और किसी ऑब्जेक्ट पर उसका डिस्प्लेसमेंट भी सेम डायरेक्शन में हुआ है तो हम उसे क्या कहेंगे, तो हम उसे वर्क हुआ है ऐसे कहेंगे। तो ऑप्शन देखिए, ए रिटार्डेशन म्हणजे मंदता, बी केलेले कार्य वर्क डन, सी आवेग इम्पल्स किंवा डी त्वरण एक्सेलरेशन। तो इसका ऑप्शन क्या रहेगा, ऑप्शन बी केलेले कार्य म्हणजे वर्क डन। नेक्स्ट ऑप्शन देखते हैं, 10 न्यूटनचे आडवे बल 5 किलो वजनाच्या वस्तूला बलाच्या दिशेने 2 मिनिटांपर्यंत अंतरापर्यंत विस्थापित करते, तर वस्तूचे काय कार्य केले आहे किंवा काम केले आहे। ए हॉरिझॉन्टल फोर्स ऑफ 10 न्यूटन डिस्प्लेस 5 kg ऑब्जेक्ट 2 meter in the direction of force, what work should be in the object have done? Okay, तो उसने कहा है कि एक हॉरिजॉन्टल फोर्स है 10 न्यूटन का। ओके, 10 न्यूटन, डिस्प्लेसमेंट कितना किया है, डिस्प्लेसमेंट किया है 2 मीटर का। ओके, 2 मीटर का इन द डायरेक्शन ऑफ फोर्स, डायरेक्शन ऑफ फोर्स व्हाट वुड बी द ऑब्जेक्ट हैव डन, वर्क डन कितना किया है उसने, तो 10 into 20 जूल इतना वर्क डन किया है। तो यहाँ पे एक चीज देखने देंगे, हमें मास दिया है, उसका मास कितना दिया है 5 kg। ओके,
बट इस 5 kg का अगर हमें न्यूटन फोर्स की वैल्यू अगर दी है 10 न्यूटन, तो इस 5 kg की वैल्यू कुछ भी नहीं है। हाँ, अगर हमें फोर्स नहीं दिया होता तो हम ये फोर्स को मास इनटू ग्रेविटेशनल फोर्स mg ऐसा लेते, और उस कंडीशन में हम 5 kg और नियर अबाउट g की वैल्यू 9.8 मतलब 10 ले लेता हूँ, 10 लेके 2 करते, तो ऐसे कंडीशन में 50 इंटू 2 100 जूल ये इसका ऑप्शन रहता। बट अगर फोर्स नहीं देते तो, बट यहाँ पे हमें फोर्स दिया है, फोर्स है 10 न्यूटन, तो जी की व्हॅल्यू मास की व्हॅल्यू का कुछ भी या मतलब इथे मासच्या व्हॅल्यूचे काहीच इथे काम नाही आहे, तर आपण त्याला 20 जूल इतकं तिचं कार्य केलं असं म्हणू। ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन। ओके, ये क्वेश्चन आया है ग्रुप डी सितंबर 20 तारीख को 2018 में। चलो नेक्स्ट क्वेश्चन है 500 न्यूटन का एक फिक्स फोर्स, जर 500 न्यूटनचा फिक्स फोर्स जर कोणी 15 किलोमीटर अंतराचा प्रवास करत असेल तर केलेल्या कामाचा हिशोब करा। इफ समवन ट्रॅव्हल अ डिस्टन्स 15 किलोमीटर विथ अ फिक्स फोर्स ऑफ 500 न्यूटन, कैलकुलेट द वर्क डन। बहुत अच्छा क्वेश्चन है, बहुत अच्छा, मतलब थोड़ा ट्रिकी क्वेश्चन उन्होंने घुमा दिया है, मैक्सिमम चांसेस है गलती करने के। वर्क डन इज इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट। फोर्स कितना है? फोर्स है 500 न्यूटन, ऑप्शन देखिए 500 न्यूटन, ओके न्यूटन। और डिस्प्लेसमेंट कितना है? 15 किलोमीटर, एक्चुअली 15 किलोमीटर। तो हम ये किलोमीटर में लेते हैं क्या? नहीं, हम ये लेते हैं मीटर में, तो इसको कन्वर्ट करना पड़ेगा मीटर में। 15,000 मीटर, ओके 1500 मीटर, ओके सॉरी 15,000 मीटर। तो अब आएगा ये 15 25 75, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 जूल, ओके। तो यूनिट पे भी ध्यान रखा करिए, यहाँ पे किलोमीटर दिया है बट हमें मीटर में लेना होता है, ओके, क्योंकि न्यूटन इंटू मीटर ही जूल होता है, न्यूटन इंटू किलोमीटर जूल नहीं होता, ओके, ये ध्यान में रखना, न्यूटन इंटू मीटर जूल होता है। तो यहाँ पे ऑप्शन क्या आएगा? 1 2 3 4 5 50, 1 2 3 4 1 2 3 4 5, ओके, ऑप्शन सी इज अ करेक्ट आंसर, ओके। नेक्स्ट ऑप्शन है, जर एखादी वस्तू बल लावल्यानंतर हलत नसेल, सही है, ओके, आप ही बताइए अभी, जर एखादी वस्तू बल लावल्यानंतर हलत नसेल तर आपण असे म्हणू शकतो, इफ एन ऑब्जेक्ट डज नॉट मूव आफ्टर अप्लाइंग अ फोर्स देन वी कॅन से दॅट जास्तीत जास्त शक्ती वापरली जाते, मॅक्झिमम पॉवर हॅज बीन यूज, काम झाले, वर्क हॅज बीन डन, कमीत कमी शक्ती वापरली आहे, मिनिमम पॉवर हॅज बीन यूज, और ऑप्शन डी है कोणतेही काम झाले नाही किंवा नो वर्क। अगर डिस्प्लेसमेंट 0 है, कुछ भी नहीं हुआ, तो वर्क भी कितना रहेगा? 0 जूल ही रहेगा, मतलब नो वर्क, ओके, नो वर्क। ये क्वेश्चन आया था 16 नवंबर 2018 के ग्रुप डी के एग्जाम में, ओके। नेक्स्ट क्वेश्चन, केलेले काम शून्य असल्यास कोणत्या भौतिक राशीचा संबंध आहे? इफ वर्क डन इज 0, which physical quantity is related? A velocity, B displacement, C power, D momentum। वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट। अगर डिस्प्लेसमेंट 0 है तो वर्क भी क्या रहेगा? 0 ही रहेगा। ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन। नेक्स्ट है, ए बस 4000 न्यूटन फोर्स, एक बस 4000 न्यूटन फोर्सने चालते, बसने केलेले कार्य 2000 जूल आहे, बसने किती अंतर कापले? ओके, फोर्स कितना है? 4000 न्यूटन, 1 2 3। डिस्प्लेसमेंट कितना है? डिस्प्लेसमेंट पूछा है, और कार्य वर्क कितना हुआ है? 2000 जूल, ओके। 4000 नीचे आ जाएगा, 1 2 3 1 2 3, 2/4 इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट 1/2 मीटर,
मतलब 0.5 मीटर, डिस्प्लेसमेंट 1/2 मीटर, डिस्प्लेसमेंट 0.5 मीटर। इसी को हम क्या लिख सकते हैं, 0.5 मीटर डिस्प्लेसमेंट। ऑप्शन डी सही है। 4000 न्यूटन जूल था और 4000 न्यूटन फोर्स था और 2000 न्यूटन जूल है। ओके चलो 0.5 मीटर डिस्प्लेसमेंट हुआ। नेक्स्ट ऑप्शन देखिए, नेक्स्ट क्वेश्चन देखिए। एक मुलगा 30 सेकंदात 4 किलो स्कूल बॅग धरतो, त्याने केलेले कार्य जूल मध्ये असेल। अ बॉय होल्ड अ 4 kg स्कूल बॅग फॉर 30 सेकंड, द वर्क डन बाय हिम इन अ जूल विल बी। वर्क डन का फॉर्मूला क्या है, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट। यहाँ पे टी का कुछ वर्क है क्या, नो, टी का कुछ काम नहीं। तो देखिए उसने क्या किया है, 4 किलो की एक ये है स्कूल बॅग आहे, उसको होल्ड करके रखा आहे। म्हणजे त्याने फक्त एखादी 4 किलोची बॅग आहे ती पकडून उभा राहिला। डिस्प्लेसमेंट काही झाला का, काहीच नाही, माठ्यासारखा उभा आहे तो फक्त। तर अशा कंडिशनला जर का डिस्प्लेसमेंट 0 असेल तर वर्क सुद्धा काही काय राहील, 0च राहील। ऑप्शन सी 0 हे त्याचं उत्तर राहील। कळालं का? ऑप्शन डी रिकामी जागा हजर असेल तरच काम केले। वर्क कॅन only be done if energy is present. The capacity to do work, काम करण्याच्या कॅपॅसिटीलाच आपण काय म्हणतो, एनर्जी। जर तिथे एनर्जी असेल तरच आपण तिथे वर्क करू शकू। ओके तर म्हणून याचं ऑप्शन ए हे करेक्ट राहील। आता पुढचा ऑप्शन बघा, जेव्हा लागू होणाऱ्या बलाची दिशा आणि वस्तूच्या डिस्प्लेसमेंट म्हणजे हालचालीची दिशा एकमेकांना लंबवत असते तेव्हा काय होते। ऑप्शन इंग्रजीत बघा हा, व्हॉट इज हॅपन व्हेन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स अँड द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज परपेंडिक्युलर। डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्प्लेसमेंट अँड डायरेक्शन ऑफ फोर्स इज परपेंडिक्युलर। कोण किती झाला इथं, 90 डिग्रीचा। आपला फॉर्म्युला काय, एफ डी कॉस थिटा। कॉस 90 ची व्हॅल्यू काय असते, 0 डिग्री। ओके म्हणजेच एफ डी 0, कारण की याची कॉस 90 ची व्हॅल्यू इथं 0 केली तर काही व्हॅल्यू जर पुट केली आता एफ आणि डी ची, फोर्स आणि डिस्प्लेसमेंटची, तरी येणारी व्हॅल्यू 0 ने मल्टिप्लाय केल्यानंतर, गुणाकार केल्यानंतर 0च येईल। म्हणून तिथे कार्य काही झालं आपण असं म्हणू का, तर इथे काय म्हणू, कुठलेही कार्य, नो वर्क डन। ऑप्शन बी हे त्याचं उत्तर राहील, कोणतेही कार्य झाले नाही। एखादी वस्तू वर्तुळात, आता बघा, एखादी वस्तू वर्तुळाकार मार्गाने फिरली व त्यावर एका आवर्तनात किती कार्य होईल। इंग्रजीमध्ये बघा, इफ एन ऑब्जेक्ट इज रोटेट इन अ सर्क्युलर पाथ, वर्क डन विल बी डन इट इन 1 रिव्हॉल्यूशन। समजा हे एक गार्डन आहे, एखादी वस्तू इथून चालू झाली, इथून त्यांनी पूर्ण रिव्हॉल्यूशन केली आणि इथेच येऊन थांबली, तर हिचं डिस्प्लेसमेंट किती झालं, हिचं डिस्प्लेसमेंट झालं 0। जरीही हा समजा हा पेरीमीटर किंवा हा परिमाप 10 मीटरचा असला, हा रस्ता जर आहे असा गार्डनचा, हा 10 मीटरचा असला तर याचं डिस्टन्स 10 मीटर झालं। पण डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन मात्र किती, डिस्प्लेसमेंट विस्थापन म्हणतो आपण याला। डिस्टन्स म्हणजे अंतर, डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन 0 झालं। कारण की जर का एखादी वस्तू आहे, समजा मी याच्याहून हे तुम्हाला सांगतो की एखादी वस्तू हे असं समजून घेऊ आपण, हा एक पेन आहे, हा मी असा 5 मीटर वर फेकला, इथून इथपर्यंत 5 मीटर वर फेकला आणि पुन्हा माझ्या हातात 5 मीटर आला, तर याचं डिस्टन्स जरी 5 मीटर जाणे आणि 5 मीटर येणे असं 10 मीटर झालं तरी याचं डिस्प्लेसमेंट मात्र 0च राहील। कारण एखादी वस्तू जर का एखाद्या ठिकाणाहून चालू होऊन जर पुन्हा त्याच ठिकाणावर येत असेल, जर त्याची फायनल पोझिशन, इनिशियल पोझिशन म्हणजे सुरुवातीची आणि शेवटची पोझिशन एकच असेल तर त्या वस्तूचं डिस्प्लेसमेंट हे 0च असतं।
जर ही वस्तू इथून चालू झाली आणि इथेच आली तर याचं डिस्प्लेसमेंट मात्र किती राहील, 0च राहील. आणि वर्कमध्ये आपण कार्य म्हणजे काय असतं, फोर्स इंटू काय, डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स नाही. जर डिस्प्लेसमेंट 0 असेल तर कार्य सुद्धा किती, 0च राहील. तर ऑप्शनमध्ये ऑप्शन काय आहे, ए ऑप्शन हे 0 राहील, बी ऑप्शन कॅन नॉट डिटरमाइन, सी पॉझिटिव्ह, डी निगेटिव्ह. तर याचं ऑप्शन ए 0 असंच राहील. ओके, डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्सचा तुमच्या कन्सेप्ट क्लिअर आहेत ना, नाही तर एक शॉर्ट व्हिडिओ टाकेल, बघून घ्या. ओके, जेव्हा विस्थापन होते तेव्हा बलाने केलेले कार्य नकारात्मक मानले जाते तर विस्थापन असेल. Which displacement, when displacement occur, then work done by the force is considered negative in the displacement if the displacement is. जर तर ऑप्शन मध्ये बघा, बलाच्या दिशेने लंबवत असेल परपेंडिक्युलर द डायरेक्शन ऑफ फोर्स, बी संवेगाच्या दिशेने असेल इन द डायरेक्शन ऑफ द मोमेंटम, सी इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स बलाच्या दिशेने असेल, डी बलाच्या विरुद्ध दिशेने असेल इन द अपोजिट डायरेक्शन ऑफ फोर्स. तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जर का फोर्स आणि डिस्प्लेसमेंट अपोजिट डायरेक्शनला असेल तर अशा कंडिशनला वर्क, कारण की या दोघांचा कोन 180चा होतो आणि कॉस 180 डिग्री हे -1 असते, म्हणून वर्क डन हे -1 येते, मायनस येते वर्क डन. तर म्हणून या कंडिशनला आपण काय म्हणतो की जर का फोर्स आणि डिस्प्लेसमेंट अपोजिट डायरेक्शनला असेल तर होणारे कार्य हे निगेटिव्ह होते. ओके, तर ऑप्शन डी हे करेक्ट राहील. तर चला, आई होप दोस्तों ये आज का सेशन आपको इंटरेस्टिंग लगा होगा और आपके जो म्हणजे तुमच्या जे काही क्युरीज असतील, जे काही डाउट्स असतील ते बऱ्यापैकी सॉल्व झाले असतील असं मला असं वाटतं. अभी भी कुछ लोगों को अगर डाउट होंगे तो आप कमेंट बॉक्स में आपके क्वेश्चंस जो भी है, जेही तुम्हाला अडलं, जे तुम्हाला समजलं नाही किंवा याच्या व्यतिरिक्तही दुसऱ्या एक्झामचे जर का क्वेश्चन्स असतील या टॉपिकवरचे जे तुम्हाला कळत नसेल तर ते कमेंट बॉक्समध्ये टाका. मी माझ्या परीने जितकं जसं मला वेळ मिळेल तसं मी त्याच्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. अगर किसी को कुछ इसमें गलत लगा आहे तर तुम्ही त्याच्यावर मला डिसलाईकही करू शकता. फक्त इतकंच सांगा, जर का त्याच्यात काही जमलं नसेल मला किंवा मी काही तुम्हाला समजून सांगण्यासाठी कमी पडलो असेल तर मला ते कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करसाल, जेणेकरून मैं खुद को उसमें इम्प्रूव करके नेक्स्ट टाइम एक बेटर आपको क्वालिटी देने की कोशिश करूँगा. ओके, जय हिंद.